वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरद गोवर्धन धर गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दिन चरणी नेई शरणागत दिन शरणागत दिन चरणी नेई करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि। राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो। कोटी मन हे गाविता सौख्य आम्हा कोटी मन हे गाविता सौख्य आम्हा कोटी मन हे गाविता सौख्य आम्हा। काम क्रोधाधिक जाती निज कामा हो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष
चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन रामचंद्र महाराज की जय कुंडली गौरजा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत एकनाथ स्वामी महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ वाह वाह बोलू ऐसे बोले बोले बोलू तो घेऊन जा खाली हे बघ. बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले परे हुनी परते घर परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले सर्व सत्ता आली हाता सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर गाता नाम याचा खेचर गाता बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले ऐसे बोले ऐसे बोले. निरूपणासाठी घेतलेला अभंग हा नामदेव महाराजांचा अभंग आहे.
नामदेव महाराज ज्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत फडकवली, अशा नामदेव महाराजांचा अभंग हा निरूपणासाठी घेतलेला आहे. तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती तसं पाहता काही वेगळी वाटत नाही. तेव्हा जी आक्रमणं होती त्याचं स्वरूप आता बदललं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण सांस्कृतिक धार्मिक आपल्यावरती होत आहेत आणि ह्या आक्रमणांना कसं तोंड द्यायचं किंवा आपण ह्याच्यातनं कसं पार व्हायचं हे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. आणि नामदेव महाराज आपल्याला 5 स्टेपमध्ये सांगतायत. स्टेप म्हणजे मराठीमध्ये टप्पा, आपण म्हणतो टप्पा. 5 टप्प्यांमध्ये आपल्याला नामदेव महाराज हे सांगतात. मला काय सांगतायत, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परे भूनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेच दाता. 5 त्याने आपल्याला टप्पे सांगितले, 5 स्टेजेस, मराठी स्टेजेस. बरोबर, आपलं हल्ली आपल्याला मराठी आणि इंग्रजी म्हणजे जास्तीत जास्त आपण इंग्रजी शब्द मराठीत वापरतो. बरोबर, स्टेजेस सांगितले. पहिली स्टेज तरी काय सांगितले, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. बोलताना असं बोला की समोरच्या माणसातला देव हा डोलला पाहिजे. बोलताना असं बोला, समोरच्या माणसातला देव डोलला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल समोरच्या माणसातला देव डोलला पाहिजे, समोरच्या माणसात देव असतो का? पहिला प्रश्न ना, समोरच्या माणसात देव असतो का? तर तुकाराम महाराज सांगतात, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देव देहात देहात, देव देहात देहात, देव देहात देहात, काहो जाता देव राग, तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, देव देही का बहाना, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आपल्या देहामध्ये देव आहे, तसंच आपल्या नामदेव महाराज सांगतायत, बोलू बाकी ऐसे ते पण बोले बसून दिवस जेणे नाही. बोले विठ्ठल डोले. बरं, आता त्यामध्ये आपल्याला वेदांनी पण सांगितलंय. काय सांगितलंय? सत्यम वद आणि प्रियम वद. आता तुम्ही म्हणाल सत्य पण सांगायचं आणि ते प्रिय पण असलं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच शक्य नाही. सत्य सांगणं आणि ते प्रिय असणं, त्या कधी दोन्ही गोष्टी शक्य नाही. आपल्याला कथा म्हणजे दृष्टांत म्हणून एक बिरबल बादशाहची गोष्ट आहे. अकबर बादशाहने पोपट पाळलेला असतो आणि आपल्या त्या पोपटांचे जे देखभाल करत असतात त्यांनी सांगितलेलं असतं, या पोपटाला जर काही झालं तर तुम्हाला सुळावर चढवेल. ते दिवस रात्र त्या पोपटाची मेहनत घेत असतात, त्याला काय हवं नको ते बघत असतात. त्याला लाल मिरची काय घालते, त्याला डाळिंब काय आवडते, प्रत्येक गोष्ट त्याला देतात. पण तरी सुद्धा शेवटी तो प्राणीच, प्राण्याला जसा जन्म आहे तसा मृत्यू आहेच. आणि एक दिवस तो पोपट मरतो. आता हे जे त्याचे पुढारी असतात, सेवक असतात, ते म्हणतात, अरे बापरे, आता वाचायला सांगायचं कसं आपण, पोपट तर मेलाय. बिरबल तेवढं तिकडे जात असतो. तर बिरबल असं झालेलं आहे, हो, हा पोपट मेलाय आणि जर बाच्याला सांगितलं तर बाच्या आपल्याला सुळावर चढवेल. बिरबल ठीक आहे, मी सांगतो, तुम्ही कशाला काळजी करताय, पण मी सांगतो तसं तुम्ही सांगा. तर काय सांगू म्हणाले, मी बाच्याला जाऊन सांगा, महाराज तुमचा पोपट ध्यान लावून बसलेला आहे
तंगड्यावरती आहेत, त्याची चोच आभाळाकडे आहे आणि डोळे मिटून तो शांत पडलेला आहे. महाराज येतात, बघतात, अरे मूर्खा, हा तो मेल आहे. महाराज ते तुम्ही म्हणा, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उपर मेलेला आहे, पण सांगण्याची पद्धत कशी होती? त्या पद्धतीने बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. आपल्या नेहमीच्या संसारात जर का एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर नवीन लग्न झालेली सुनबाई घरी आलेली आहे, तिने जेवून गेलेलं आहे. सासू सासरे जेवायला बसले, सगळेजण जेवायला बसलेले. पहिला घास तोंडात गेला आणि सासूबाई म्हणाली, अगं सुनबाई, काय मला डायबिटीस करून मारायचंय का? मला काय डायबिटीस करून मारायचंय? म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय? जेवणात साखर जास्त झालेली आहे. म्हणजे तुम्ही असे म्हणू शकला असं की नाही, सुनबाई बाजारात साखर स्वस्त झालेली दिसते, आज थोडी जास्तच झाली म्हणू शकला असतं की नाही. म्हणून बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. दुसऱ्याच्या सांगतात, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. आता प्रेम सर्वांगाचे ठाई असं सरळ अर्थ घेतला तर आपण आपल्या शरीराच्या सर्व अंगावरती सारखं प्रेम करतो. पण आपण असं म्हणतो का, माझा डावा हात उजव्या हातापेक्षा चांगला आहे, माझा डावा पाय उजव्या पायापेक्षा चांगला आहे. आपण नाही म्हणून आपलं सर्व अंगावर आपण सारखं प्रेम होत असतो. त्याच पद्धतीने सर्व प्राणी मात्रांवरती समान प्रेम करा, हे त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव नाही, तो वेगळा, आणि सर्व मात्रांवर प्रेम करणं हा अर्थ वेगळा. आणि हे करताना आपल्या मुखामध्ये वाचे विठ्ठल रखुमाई, तुमच्या मुखामध्ये सतत नाम राहिलं पाहिजे. आणि ते नाम जर राहिलं तर मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आता नाचू कीर्तनाचं या नामदेव महाराजांचं आयुष्याचा त्याचा मंत्र आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी सांगितलेलं आहे, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणजे काय, तर कीर्तन ही जी कला आहे, कीर्तन हे जे औषध म्हटलं चालेल, ज्याच्यामध्ये सर्व समाजावरती प्रभाव होतो आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजाला सुशिक्षित करू शकतो, त्यांना आपण धर्माच्या बाबतीत प्रेम निर्माण करू शकतो. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर. आता परे होनी परते घर म्हणजे काय, आपला 4 वाणी आहे, वैखरी, मध्यमा, परा आणि पश्चिमी. ह्या 4 वाणी आपण जे आता बोलतोय ती वैखरी आहे. त्याच्यानंतर जी येते ती मध्यमा येते, त्याच्यानंतर येते ती परा येते, आणि पश्चिमी नंतर ती परा येते. परे होनी परते घर म्हणजे तुम्ही ही जी साधना आहे जी वाढवली की तुमचा परेहुनी जी पुढची स्थिती आहे ती तुम्हाला प्राप्त होते. तेथे राहू निरंतर, तेथे तुम्ही निरंतर राहू शकता. आणि ह्या दृष्टीने त्यांनी पुढचं सांगितलंय, सर्व सत्ता आली हाता, नामयाचा क्षेत्र जाता. हे सगळं जर तुम्ही केलं तुमच्या हातामध्ये सर्व सत्ता येणार आहे. आता सर्व सत्ता म्हटलं की आपल्याला 2 गोष्टी, सत्य म्हटलं की याच्यामध्ये एक कसं होतं, एका सत्तेमध्ये वैराग्याची सत्ता आहे आणि एका सत्तेमध्ये सगळं आपल्याला पाहिजे अशी सत्ता आहे. सत्तेसाठी कोणीही काहीही करतं. नापास झालेले 3 विद्यार्थी एकत्र येऊन सुद्धा सत्ता स्थापन करतात आणि डिस्टिंक्शन मध्ये असलेला बाजूला राहतो. पण ही सत्ता नामदेव महाराजांना अपेक्षित नाही. नामदेव महाराज सत्ता कुठली अपेक्षित आहे, तर परमार्थातील सत्ता. जी सत्ता मिळाल्यानंतर ही सत्ता तुम्हाला आवश्यकच नाही. ह्या जगातली इतर कुठली सत्ता तुम्हाला आवश्यक लागणार नाही, कारण तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला असाल. म्हणून मग नामदेव महाराज सांगतात, सर्व सत्ता आली हाता. आणि हे सगळं आपण कशासाठी करायचंय, तर आपल्या समाजासाठी करायचंय, आपण समाज सुधारण्यासाठी करायचंय आणि स्वतःच्या उन्नतीसाठी करायचंय. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून नामदेव महाराज आपल्या मूळ अभंगात सांगतात, बोलू ऐसे बोले बोले, बोलू ऐसे बोले बोले, बोलू ऐसे बोले, हे बोले विठ्ठल डोले,
जे थोरे विठ्ठल गोरे बोलू ऐसे आजी हलू नको. हलू नको अजिबात. आता हात खाली बसा. नको राहू दे. प्रत्येकप्रमाणे पात्र भजन करूया आणि मग उत्तर रंगाला आख्यान सुरुवात करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता.
जय रघुवीर समर्थ. पहाट झाली दिशा उजळल्या मावळली रजनी. पहाट झाली दिशा उजळल्या मावळली रजनी. दिव्य प्रकाश भरेच हुकडे, दिव्य प्रकाश भरेच हुकडे, उजळून गेली आवनी. उजळून गेली आवनी. पहाटेची वेळ आहे. पुढे देवळामध्ये भोपाळे चालू आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिल वकरी वनमाळी, वनमाळी. उठिल वकरी वनमाळी, उदयाचली मित्र आला. घनश्याम सुंदरा. पुढे काकड आरती चालू आहे. काकड आरती परमात्मया श्री रघुपती. काकड आरती परमात्मया श्री रघुपती. जीवी जीवा ओवाळीना निज आत्मज्योती. जीवी जीवा ओवाळीना निज आत्मज्योती. काकड आरती परमात्मया श्री रघुपती. काकड आरती परमात्मया श्री रघुपती. आणि नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये धावपळ चाललेली आहे. पहाटेची वेळ आहे, ते नामदेव महाराजांवर धावपळ झाली आहे. नामदेव महाराज देवाचं करून म्हणजे त्या देवाची पूजा करून बाहेर आलेले आहेत. स्वयंपाकघरामध्ये गपगप चालली, भाकऱ्या करतायत, चटणी भाकरी चालू आहे. आणि एवढी धावपळ का, एवढी गपगप का? तर नामदेव महाराज आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला झाले. ज्ञानेश्वरी लिहून झालेली आणि ज्ञानेश्वरांचं नाव सगळे झालेलं आहे. त्यांना आपल्याला भेटायला पाहिजे असं म्हणून नामदेव महाराज आळंदीला चाललेले आहे. आणि आळंदीचं वर्णन म्हणजे काय? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नामदेव महाराज चालले दरबदल करत ते आळंदीला आलेले आहेत. तिथे सगळ्यांचा संतांचा मेळा जमलेला आहे. त्या भूमीमध्ये संतांचा मेळा जमलेला आहे. तिथे गोरा काका आहे, सोपान आहे, सोपानदेव आहे, मुक्ताई आहे, आणि सगळे देव सगळे जमलेले आहेत तिथे. नामदेव महाराजांना आल्यावरती ज्ञानेश्वर महाराज उठतात आणि नामदेव महाराजांच्या पाया पडतात. नामदेव महाराज म्हणतात माझा अधिकारच एवढा आहे की त्याने माझ्या पाया पडलंच पाहिजे. सोपानदेव उठतात, ते नामदेव महाराजांच्या पाया पडतात. नामदेव महाराज पुढे ते म्हणाले देव तो माझ्याशी बोलतो, सदा माझ्याजवळ असतो, त्यामुळे ते माझ्या पाया पडले ते काही विशेष नाही. आणि हे सगळं मुक्ताबाई बघत असतात. मुक्ताबाई म्हणते की प्रतिनमस्कार नामदेव करत नाही. ते आता एकमेका लागत पायी रे, खेळ मांडी याला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. वारकऱ्यांमध्ये परंपरा आहे एकमेकांच्या पाया पडायला. दोघांमध्ये ईश्वर सारखा आहे, त्याच्यामुळे एकमेकांच्या पाया पडतात. मुक्ताई म्हणते की नामदेव महाराज पाया पडत नाहीये, असं का होतंय? ज्या लाभला देवाचा शेजार, जया लाभला देवाचा शेजार, तरी अहंकार गेला नाही. म्हणजे मुक्ताबाई सत्तेमध्ये एवढं होऊन सुद्धा यांचा अहंकार काही गेलेला दिसत नाहीये.
आणि तिथे गुरुबा कुंभार असतात. तर मुक्ताबेदा विचारते की गोरा काका तुम्ही मडकी बनवता राहो म्हणालो मडकी बनवतो मग ते मडकं कच्चं आहे का पक्क आहे ते तुम्ही कसं ओळखता हो? तर मला सोपं आहे म्हणाले. तुम्ही काय करता काय काय नाही खापड असतं ते खापडनं मडक्यावरती मारतो जट्टान असा आवाज आला तर मडकं पक्क आहे आणि डप डप असा आवाज आला तर मडकं कच्चं आहे. मग इथे जी काही मडकी आहे ती तुम्ही तपासू शकाल का उभं का? हो म्हणाले न तपासायला काय नक्कीच तपासू शकतो. मला ठीक आहे म्हणाले इथली मडकी तुम्ही तपासा. हे सगळं जे काही वरवरचा संवाद आहे पण त्यातलं जे आध्यात्मिक जे आहे ते सगळ्यांना समजलेलं आहे. पण आणि मग गोरा ठीक आहे म्हणाले येतात पहिले ज्ञानेश्वरांच्या मस्तकामध्ये थापडणं मारतात. आता थापडणं मारतात हे काय जोरात मारत नाही लोक पण ते परीक्षा करायची असते ना ते मारतात. ज्ञानेश्वर पांडुरंग पांडुरंग सोपान महाराजांना मारतात. सोपान महाराज पांडुरंग पांडुरंग आणि नामदेव महाराज जेव्हा येतात तेव्हा नामदेव महाराज हे काय चाललंय काय मी माझी परीक्षा घेणार देव माझ्याशी बोलतो मी देवाला भरवलं आणि तुम्ही माझी परीक्षा घेणार ते तिथनं चिडतात आणि मग ते चिडतात आणि तिथून उठतात आणि बाहेर पडतात आणि मग ते जातात विठ्ठला देवळात जातात आणि विठुराया आणि म्हणजे काय आहे केवढा मी तू प्रत्यक्ष माझ्याशी बोलतोस माझ्या कीर्तनात तू नाचतोस तर म्हणतात ना नामदेवाची अमृत तुल्य वाणी नामदेवाची अमृत तुल्य वाणी श्रवणी पडता लोचनी येत पाणी श्रवणी पडता लोचनी येत पाणी स्वये येतो कीर्तनास कैट भारी स्वये येतो कीर्तनास कैट भारी रंग त्याचा चढला कीर्तनाने रंग त्याचा चढला कीर्तनाने भारी. कैटभारी म्हणजे विष्णू कैटभ या कैटभाचा आरी कैटभाचा शब्द म्हणजे विठू जो माझ्या कीर्तनामध्ये स्वतः येऊन नाचतो त्याची तुम्ही परीक्षा घेताय. विठ्ठल प्रत्येक दर्शन करता म्हणतात नामदेवा अरे हे सगळं जे चाललंय ना तू कितीही जरी म्हणाले माझा भक्त असला मी तुला प्रत्यक्ष दर्शन जरी देत असलो तरी म्हणाले तुझ्यावरती गुरुचा अनुग्रह नाही आणि गुरुचा अनुग्रहाशिवाय सगळ्या गोष्टी फुकट आहेत. सद्गुरु अनुग्रहावीण हरिला कठीण ते सर्वथा पठणे घोरा संत परीक्षी शिहाणून याच थापटणे रामा 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 रघुत्तमा रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा. थापटण्याचा कसा वापर केला बघा. पहिल्यांदा प्रभूला सर्व म्हणजे हा सर्व था इथे तुळला आणि पटणे प्रभूला काय सर्वदा पटणार नाही. दुसऱ्याच्या तुम्ही काय म्हटलंय गोरा कुंभार परीक्षी शिरी हाणुनिया थापटणे म्हणजे थापटण्याचे दोन अर्थ या आर्यमध्ये त्यांनी सांगितलेले. तर आता मग मला कसं कर तू अवघ्या नागनाला जा तिथे तुला तुझे गुरु भेटतील. आमच्या महाराज ठीक आहे आता काय स्वतः प्रभूंनी सांगितलेलं आहे स्वतः भगवंतांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे. नामदेव महाराज तिकडनं निघतात नजर मजर करत चालू करतात आणि एका झाडाखाली थांबतात. ते न्याहारीला बसतात आणि तेवढ्यामध्ये कुत्रा येतो आणि त्यांच्या भाकऱ्या पळवतो. नामदेव महाराज दगड घेऊन त्याच्या मागे लागतात त्या कुत्र्याच्या मागे त्या भाकऱ्या मिळवण्यासाठी आणि त्या घेतात परत खातात आणि पुढे जातात आणि त्या देवळामध्ये ते येतात अवघ्या नागनाच्या जवळ येतात आणि ते बघतात तर काय तर एक म्हातारा माणूस झोपलेला असतो देवळामध्ये झोपलेला असतो.
देवळात तो झोपलेला असतो, तो देवळात झोपलेला ह्याच्यामध्ये काही गैर नाही ना देवळात झोपणं, पण तो देवळाच्या गाभाऱ्यात पिंडीवर पाय ठेवून झोपलेला असतो आणि चप्पल पायात घालून झोपलेला असतो. नामदेव महाराज म्हणतात, अरे मूर्खा, तू असा झोपतोस पिंडीवरती पाय ठेवून? बघा महाराज, मी म्हणाले बाजूला झोपलो होतो, त्या गावात एक टवाळ पोरं आली आणि त्याने माझे पाय पिंडीवर ठेवले. तर माझ्यात काही दम नाही, ताकद नाही हे पाय माझे उचलायची. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझे पाय उचला आणि बाजूला करून ठेवा. नामदेव महाराज म्हणतात, ठीक आहे. ते पाय उचलतात आणि बाजूला करतात. तिथे शंकराची पिंडी, जिथे ते पाय ठेवायला जातात तिथे शंकराची पिंडी येते. असं प्रत्येक ठिकाणी संपूर्ण गाभारा शंकराच्या पिंडीने भरतो. आणि नामदेव महाराजांना समजतं, ते म्हणाले, अरे जळी स्थळी काठी पाषाणी देव आहे. मग तेव्हा त्यांना त्या खेचराच्या मस्तकावर ध्यान ठेवतात आणि त्यांना सर्व ज्ञान होतं. मग ते परत जेव्हा येतात त्यावेळी परत तसंच होतं. तो कुत्रा त्याची भाकरी पळवतो आणि त्यावेळी नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे जातात. अरे म्हणाले, कोरडी भाकरी कशाला खातोयस, निदान तूप लावून तरी भाकरी खा. आणि ह्या पद्धतीने नामदेव महाराजांमध्ये बदल होतो. आणि हा जो बदल आहे हा सद्गुरूच्या पायाने होतो. गुरु गुरु अनुग्रहा विण, त्याच्यामुळे गुरु हा महत्वाचा आहे. आणि या संपूर्ण उत्तर रंगामध्ये आख्यान सांगितलंय, त्या आख्यानामागचा उद्देश हाच आहे की आपण कितीही जरी थोर असलो तरी गुरु शिवाय आपल्याला गती नाही. त्याच्यामुळे गुरु हा आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून मूळ अपघात भैरवीमध्ये हातावर जोर देऊ नका. प्रथम कीर्तन आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपण सगळे घरचे असल्यामुळे एवढा धीर येऊन मी केलंय. वेडूबाकडून जी काही सेवा केली आहे ती तुम्ही संत मायबापच आहात. त्याच्यामुळे हे तुम्ही गोड मानून घेणारच, त्यात काही वाद नाही. आणि आपण जे नेहमी सगळ्या संतांनी जे मागणं मागितलंय ते मागून आपण या कीर्तनाला शेवट करूया.